मित्रांनो नमस्कार, भारती ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं वेलकम आहे। तर मित्रांनो, आज कमळाच्या बिया कशा लावायच्या आणि त्या कशा रुजवायच्या आणि ते कसं टपात लावायच्या त्याने चांगले फुलं येतील हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती याच्यात देणार आहे मी। मित्रांनो हे बघू शकता, हे बघा मित्रांनो, 8-10 दिवसाआधी आम्ही कमळाच्या बिया अशा प्रकारे पाण्यात रुजू घातल्या होत्या आणि त्याचे आता छानसे रोपं तयार झालेले आहेत आणि त्याला मुळ्याही फुटलेल्या आहेत। तर मित्रांनो, आता हे लावण्यास तयार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एक टप घ्यायचे आणि त्या टपामध्ये अजून एक छोटंसं टप ठेवून त्याच्यामध्ये तुम्हाला माती भरायची आहे आणि ते तुम्हाला पाण्यात ठेवायचे। अशा प्रकारे मित्रांनो, मुळ्या आलेल्या रोपाला तुम्ही असं ह्याला पाण्यात मातीमध्ये तुम्हाला दाबून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कमळ तुमच्याही घरी तुम्ही उगवू शकता। पाहू शकता तुम्ही, याचे पानं पण वरती तरंगतात पाण्यावरती। तर ह्याला जास्त देखरेख करायची पण गरज नाही आहे, तुम्ही एकदा लावून द्या आणि ह्याला फुलं येत राहतील। 1.5-2 महिन्यामध्ये ह्याला फुलं लागण्यास सुरुवात होईल आणि आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, असे छान छान व्हिडिओ ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, ह्या अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता। माझ्याकडे टोटल 10 झाडं होती, 10 बिया मी आणल्या होत्या। तर त्यातल्या 8 बिया आल्या, म्हणजे 8 बियाला म्हणजे रुजू फुटलेलं आहे आणि 2 बिया फेल झालेल्या आहेत। तर 2 बिया आपण फेकून दिलेल्या आहेत आणि 8 झाडं आपण ह्या टबामध्ये आपण लावलेली आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही झाडं लावू शकताय आणि तुमच्या घरात आणि अशा कमळाचा आनंद तुम्ही तुमच्या घरातही तुम्ही घेऊ शकताय। तर मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही तुमच्या फ्रेंडला शेअर करा। खूप सोप्या पद्धतीने आपण लावून दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे। तर ही आहे आमची छोटीशी बगीचा टेरेसवरचं आणि ह्या बाजूला हे थोडंसं आम्ही झाडं वगैरे तर लावलेली आहेत। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी माणसाला असं सपोर्ट करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।